नमस्कार. आपल्यासोबत आता प्रहार विद्यार्थी आघाडीचे पाटण तालुका अध्यक्ष शुभम साहेब आहेत. तर शुभम साहेब, आता राज्यमंत्री आपले बच्चूभाऊ कडू साहेब यांनी जे शिक्षण संस्थांना आदेश दिलेले आहेत ते नेमके काय आहेत? नक्कीच मागच्या काही दिवसापूर्वी सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांची एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बच्चूभाऊंनी एकच आदेश सर्व शिक्षण संस्थांना दिला आहे, तो असा की कोरोनाच्या कालखंडामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत, आर्थिक परिस्थिती लोकांची नाही आहे आणि याचा विचार करून भाऊंनी पत्रकार परिषदेमध्ये एक गोष्ट सांगितली की शिक्षण संस्थांनी 50% फी प्रत्येक विद्यार्थ्याकडून किंवा त्या पालकांकडून आकारायची आहे, असा तो आदेश आहे. बरं, आता तुम्ही प्रहार विद्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष आहात, तर पाटणमध्ये विद्यार्थ्यांसाठी तुमची नेमकी काय भूमिका असेल? आमची भूमिका स्पष्ट आहे की याच्या आधीच्या वर्षी म्हणजे आजपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचे निवेदनं अशा संस्थांना केलेली नाहीत, कारण तेवढी आजपर्यंत लोकांची सक्षमता होती. पण या कोरोनाच्या कालखंडामध्ये गेली 6 ते 7 महिने आपण बघतोय की लोकांची कोणत्याही पद्धतीचे व्यवहार झालेले नाहीत. पूर्ण 6 महिने 7 महिने व्यवहार ठप्प आहेत, आर्थिक परिस्थिती त्यांची खूप डीम झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षण संस्थांनी नक्कीच ह्या बच्चूभाऊ कडूंच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि आम्ही प्रत्येक शिक्षण संस्थांना सुद्धा आम्ही निवेदन ह्या 2 दिवसामध्ये देणार आहोत. या निवेदनाचा जर गांभीर्यपूर्वक शिक्षण संस्थांनी विचार नाही केला तर आम्ही तीव्र आंदोलन कॉलेजच्या समोर करू. प्रहार विद्यार्थी आघाडीच्या तर्फे आम्ही तीव्र आंदोलन